सभापती महोदय, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे व मद्यपान कक्ष बार रूम यामधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016चे यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी हे विधेयक क्रमांक 53 या ठिकाणी या सभागृहात आणलेले आहे। खरं तर याच्यामध्ये बरेच प्रश्न हे उद्दिष्ट आणि कारणे वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये आले। मुळात म्हणजे ऑर्केस्ट्रा याचं डेफिनेशन, त्याच्यामध्ये परफॉर्मन्स याचं डेफिनेशन आणि त्यामध्ये अश्लील नृत्य हे आपण तिथे पहिले कोण ठरवणार? म्हणजे अनेक ठिकाणी परफॉर्मन्सेस चालू असतील, अनेक हॉटेल्समध्ये असतील, कुठे उपहार बार असतील, रेस्टॉरंट असतील किंवा एखाद्या प्रायव्हेट पार्टीमध्ये पण असतील। पहिल्यांदी याला काही सेन्सॉरशिप आहे का? हे नृत्य हे अश्लील आहे की नाही आहे हे ठरवण्यासाठी काही यंत्रणा आपण उभी करणार आहोत का? म्हणजे कुठलं नृत्य अश्लील आहे आणि कुठलं नाही आहे? म्हणजे एखादा आपण सिनेमा नाटक या सगळ्याला सेन्सॉरशिप आहे, पण याला कुठली सेन्सॉरशिप आहे? पहिला मुद्दा तो उपस्थित होता। कुठली काही कल्चरल कमिटी ठरवणार आहे का? काही एक सेन्सॉरशिप बॉडी आपण तयार करणार आहे का? तिथून सुरुवात होतो। त्याच्यानंतर तक्रार कोण करणार? जे स्वतः जाऊन आतमध्ये त्याची मजा लुटत असतील ते जाऊन तक्रार करणार किंवा त्याच्यात त्यांना अश्लीलता वाटली ते जाऊन तक्रार करणार। पोलीस स्टेशनमध्ये कुठला स्वतंत्र अधिकारी आहे का? महिला अधिकारी स्वतंत्र त्याला कोणी नेमणार आहात का तुम्ही? की तिच्याकडे जाऊन किंवा ती जी ऑर्केस्ट्रामध्ये गाणारी मुलगी आहे किंवा नृत्य सादरीकरण करणारी मुलगी आहे ती जाऊन तक्रार करणार की माझ्याकडून अश्लील नृत्य करण्याचा आग्रह केला जातोय, की मला एखादा विजिटर तिकडे आहे तर अभ्यागत आहे तो मला त्रास देतोय। ही यंत्रणा आपण काही उभी करणार आणि ती कशी असेल याबद्दल मंत्री महोदयांनी स्पष्टीकरण करावं। जेव्हा केव्हा ऑर्केस्ट्रा, डान्स बार हे सगळे विषय येतात, सगळ्यात पहिल्यांदा माझा आक्षेप चॅनेलवाल्यांवर आहे। कारण कुठलंही चॅनेलवर जेव्हा बातमी चालू होते तेव्हा सुरू झाली पुन्हा छमछम अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि दिवसभर ती बातमी चालते, दिवसभर नृत्य टी व्हीवर दाखवलं जातं। कुठल्या तरी डान्स बारचा व्हिडिओ असतो जुना पुराणा आणि त्याच्यात तुम्ही छमछमच दाखवताय। मग चॅनेलवाल्यांची काही जबाबदारी नाही का? नुसतं तुम्ही बातमी देऊ शकता ना, प्रत्येक वेळा त्या तुम्ही चेहरा झाकलेल्या मुलीच दाखवणार म्हणजे परत तिथे स्त्रियांवर अन्याय। मग तो बार मॅनेजरचा का नाही फोटो दाखवत? मालकाचा का नाही फोटो दाखवत? मग तो जो कोण ऑर्केस्ट्राचा मॅनेजर आहे तो कधी दाखवणार नाही चॅनेलवाले। दाखवणार कोण? तर स्त्रियांचे चेहरे। आणि इथे आपण परत त्यांच्या संरक्षणाच्या गोष्टी करतोय। त्यामुळे हा सगळा प्रकार आहे, याला एक प्रॉपर काहीतरी SOP तयार केला पाहिजे। मी म्हटल्याप्रमाणे की नेमकं अश्लीलता कोण ठरवणार? त्याच्यानंतर याला सेन्सॉरशिप आणणार का? याला काही कल्चरल समिती तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन वाईज किंवा एरिया वाईज करणार का? आणि तक्रार कोणाची ग्राह्य धरणार? तक्रार करणारा कोण असावा त्याची काही व्याख्या असणार आहे का? त्यानंतर मी दुसऱ्या विषयाकडे वळते। आपण सार्वजनिक ठिकाणी हे सगळ्या व्यवस्थापनाचा विषय चालू आहे। गोकुळाष्टमीसारख्या अत्यंत पवित्र सणांमध्ये जे कार्यक्रम दहीहंडीचे होतात, अतिशय जबाबदारीने बोलते मी, तर जाणं बंद करून टाकलंय। इतक्या वाईट पद्धतीचे डान्स गोकुळाष्टमीमध्ये स्टेजवर केले जातात, याच्यासाठी कोण जबाबदार आहे? सगळ्यांच्या दहीहंड्या आहेत मोठ्या मोठ्या। मागे मी, चित्राताई वगैरे आम्ही बऱ्याच जणी बोलत होतो याच्यावर की तिथे अनेक नेते मंडळी जेव्हा गोकुळाष्टमीचे कार्यक्रम करतात तेव्हा नृत्याचे कार्यक्रम होतात। आम्हाला तिकडे बक्षीस समारंभाला बोलवलं जातं, अक्षरशः लाज वाटते, मी तर निघून जाते तिथून, कारण आम्हाला ते बघवत नाही त्या मंचावर काय चाललंय। याच्यासाठी कोण जबाबदार आहे? याला काही तुम्ही सेन्सॉरशिप नियममधनं आणणार आहे की नाही? याला कुठलाही एंटरटेनमेंट टॅक्स नाही, याला कुठलंही काय नाही। आणि सर्रास हे एकच नाव नाही, अशी चिकार नावं आहेत आणि इतके अश्लील हावभाव करून गोकुळाष्टमीच्या स्टेजवर हे सगळे कार्यक्रम होतात। हे त्वरित बंद केले पाहिजे। माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की हे पहिले बंद करा। कारण अक्षरशः आम्ही महिला नेत्या जेव्हा स्टेजवर जातो
आम्हाला तिकडे बघवत नाही आणि लाजे खातर मी उतरून निघून जातो अशा मंचांवरून. याला काही सेन्सॉरशिप आणणार की नाही, याच्यावर काही निर्बंध कोणी आणणार आहे की नाही. आणि त्यामुळे या सगळ्या महिलांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करायचं असेल तर त्यांना काहीतरी आय कार्ड द्या. त्या या इंडस्ट्रीत आहेत, त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. त्यांना कुठल्या कायद्याच्या अंतर्गत आणा, मग ते कामगार कायदा असो, त्यांना कुठले म्हणजे त्यांची आयडेंटिटी निर्माण झाली पाहिजे की ऑर्केस्ट्रामध्ये परफॉर्मर आहे, ऑर्केस्ट्रामध्ये सिंगर आहे, डान्सर आहे, वाद्यक आहेत, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट प्लेयर आहेत. त्यामुळे हे सगळं काहीतरी आणलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा की या महिलांच्या बरोबर गैरवर्तन झालं तर त्यांनी कुठे तक्रार करायची, त्यांनी कुठल्या फोरमकडे जाऊन तक्रार करायची. कारण तिकडे आत्ता जिकडे जिकडे कंपन्यांमध्ये पॉश कायदे आहेत तिथे काही होत नाही. महिलेनी तक्रार केली की तिला सरळ काढून टाकलं जातं कंपनीमध्ये. मी आता याच अधिवेशनात 5 वेळा हा मुद्दा बोलतेय, काही होत नाही. शी बॉक्स पोर्टल युजलेस आहे. महिला आयोगाचा सध्या पत्ता नाही आहे. सरकारने लवकर त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. महिला आयोग ची अध्यक्ष नाही आहे, त्याच्यावर 17 फक्त हे आहेत कर्मचारी. 2 कोटीचा फक्त त्याला वार्षिक निधी आहे. काय करणार महिला आयोग? कारण महिला आयोगाकडे पण याचे विषय जात असतात, डान्स बार आणि ऑर्केस्ट्राचे. त्यामुळे मला असं वाटतं मंत्री महोदय, या विधेयकामध्ये अजून खरं काही, या सगळ्या आम्ही जे बोललो आहे त्या तुम्ही सुधारणा त्याच्यामध्ये करा, तरच या विधेयकाला काही अर्थ राहील. नाहीतर महिलांची प्रतिष्ठा याला वाचवण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आमच्या समोर येईल. धन्यवाद. सुनील शिंदे. सभापती महोदय, विधेयक क्रमांक 53च्या